मनुष्य जन्माचा मुख्य अर्थ चौथा जाणावा पुरुषार्थ. इथे जन्माला येऊन जर समाधान प्राप्ती मिळत नसेल तर आपल्या आयुष्याला काही किंमत नाही हो. समाधान हा शब्द आपण काय म्हणतो, समाधान समाधान, त्यात काय झालं समाधान? आमच्या पुण्यात समाधान चौक पण आहे. समाधान काय? आपले काही लोक म्हणजे असेच असतात, समाधान काय कुठे मिळतं. अरे कुठे मिळतं, मग आला कशाला इथे? समाधान या शब्दाचा अर्थ सम आधान, त्याला समाधान म्हणतात. समत्वाचं आधान जिथे असतं त्याला समाधान म्हणतात. सुख आणि दुःख दोन्ही समान पातळीवरती येतं त्याला समाधान म्हणतात. एक उदाहरण देऊ का? जेव्हा समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी पण नसते, आपल्याला माहिती एकदा कधीतरी भरती असते कधीतरी ओहोटी असते, पण एक काळ असा येतो समुद्रामध्ये, एक वेळ अशी येते की त्यावेळेस ओहोटीही नसते आणि भरतीही नसते. तो जो काळ येतो ना त्याला म्हणतात समा, त्याला म्हणतात समा. दोघे समान असतात, भरतीही नाही आणि ओहोटी नाही. आपल्या जीवनात असा समा आला पाहिजे, समाचं आधान आलं पाहिजे, म्हणून ते समाधान आहे. गायनाच्या भाषेत बोलायचं झालं तर एखादा गायक इतका सुंदर गातो, एखादा वादक इतका सुंदर वाजवतो की नंतर श्रोते म्हणतात क्या समा बांधा है. म्हणजे त्या समा, त्या अवस्थेमध्ये श्रोताही दाद द्यायला विसरतो आणि गायकही दाद घ्यायला विसरून जातो. दोघं एका समान पातळी येतात, ते समाधान असतं. म्हणून अशा समाधानाने युक्त असणाऱ्या भक्तासाठीच परमात्मा येत असतो. म्हणून भगवंताचं वाक्य आहे की माझं स्मरण करणाऱ्याला, माझं सतत स्मरण ठेवणाऱ्याला मी कधीही सोडत नाही. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते ज्या मार्गाने जातात ते धाम मी त्यांना प्राप्त करून देतो.